जरांगे पाटलांना आंदोलनाची परवानगी मिळाली आहे। एका दिवसाच्या आंदोलनाची ही परवानगी आहे आणि आझाद मैदानावर आंदोलन करण्यास अटी शर्थींसह ही परवानगी देण्यात आली आहे। आझाद मैदानात मराठा आंदोलकांचा चांगला जल्लोष पाहायला मिळतोय। 29 ऑगस्टला जरांगेंचा आझाद मैदानावर आमरण उपोषण असणार आहे। आपण पाहू शकतो ही परवानगी सुरुवातीला नाकारली होती, मात्र अटी आणि शर्तींसह एक दिवसाची परवानगी आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांना दिली आहे। सकाळीच जरांगे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले। त्यांच्यासोबत त्यांचे हजारो समर्थक देखील आहेत। याचसोबत अनेक मराठ्यांना मुंबईत दाखल होण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार केलंय। त्यामुळे अनेक जण सध्या मुंबईच्या दिशेने येण्यासाठी रवाना झालेत। आपण काही वेळापूर्वीची दृश्य देखील पाहिली। जरांगेंसोबत त्यांचे हजारो समर्थक आहेत आणि आता या आंदोलनासाठी 29 तारखेच्या या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांना परवानगी देण्यात आली आहे। एक दिवसाची सशर्त अशी परवानगी त्यांना या आंदोलनासाठी देण्यात आली आहे। आंदोलनासाठी निघाल्यानंतर मनोज जरांगेंवर मोठ्या प्रमाणात पुष्पवर्षाव देखील करण्यात आला होता। समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। अनेकांकडून त्यांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनासंदर्भात आवाहन देखील करण्यात आलं होतं। गर्दीसाठी त्यांना माघार घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, मात्र तरी देखील मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम राहिले। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, मराठ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी माझा लढा सुरूच ठेवणार असं त्यांनी वारंवार ठणकावून सांगितलंय। आणि याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे सकाळीच मुंबईच्या दिशेने निघालेत आणि आत्ताची ही मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण जी परवानगी त्यांना सुरुवातीला नाकारली होती त्यासाठीच म्हणजे त्या आंदोलनाचीच एक दिवसाची परवानगी त्यांना आता देण्यात आली आहे। पण ही परवानगी एक दिवसाचीच आहे आणि सशर्त अशी परवानगी आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून देखील मोठ्या प्रमाणात काळजी घेण्यात येते। पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात असेल। जरांगेंच्या या आंदोलनावर पोलिसांच्या ड्रोन कॅमेराची देखील नजर असणार आहे। त्याचसोबत मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात असेल। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी देखील प्रशासनाकडून घेण्यात आली आहे। आणि आता या आंदोलनासाठीच एक दिवसाची सशर्त परवानगी ही मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आली आहे। या आंदोलनावेळी नेमकं काय घडतंय, काय घोषणा करण्यात येत आहेत, आरक्षणासंदर्भात कोणते निर्णय होत आहेत हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सध्या सण सुरू आहे, उत्सव आहे, गणेशोत्सव आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न देखील आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनानं देखील खबरदारी घेतली आहे। पोलिसांच्या ड्रोन कॅमेराची नजर देखील जरांगेंच्या या आंदोलनावर असेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।